देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायांऐवजी भटाच्या पायावर टाळकी घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो. देवळात कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने होतात, पण सर्वांची छाप चिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर. या पुराणांच्या श्रवण मनन निधिध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले, आज होत आहेत व यापुढे होतील याची नीटशी कल्पना राजकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यांवरच्या त्यांच्या ACS गोऱ्या बृहस्पतींना होणेच शक्य नाही. म्हणूनच भटी पुराणातून केलेल्या भटेतराच्या बिभत्स नालिस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाही आणि एखाद्या जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदागदा हलवली तर त्यांचे खरे रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावनाच नसते. अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा धोब्याच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजेच भिक्षुक भटांच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो. देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे हिंदू धर्माचे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात असतील. शौचकूपात पडलेल्या मोहरा पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी.